हॅलो एव्हरीवन. काल तुम्ही माझा ब्लॉग पाहिला असेलच. त्या ब्लॉगमध्ये आता बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप काही माणसं येतात, खूप काही गोष्टी शिकवतात. पण माणसापेक्षा आपल्याला जे काही गोष्टी अनुभव शिकवतात हे कधीकधी खूप महत्त्वाचं असतं बघा. अनुभव जी गोष्ट आपल्याला देते ते कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये, कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही विद्यापीठामध्ये या गोष्टी आपल्याला कधीच शिकायला नाहीत भेटत. आणि माणसांकडून जे अनुभव आपल्याला बघायला भेटतात, जे ऐकायला भेटतात, जे अनुभवले जातात, या गोष्टीत आपल्याला कुठंच नाहीत भेटत. आता बघा, प्रत्येकजण काय म्हणतो, आयुष्यामध्ये माणसं महत्त्वाचे आहेत. पण आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, माणसं कधी महत्त्वाचे नसतातच. महत्त्वाचे असतात ते म्हणजे पैसा. आता बघा, तुम्ही खूप ठिकाणी वाचलं असेल, ऐकलं असेल, किंवा कुणी बोलून पण जातात या गोष्टी, की मी माझ्या आयुष्यामध्ये माणसं खूप कमवली. आता बघा, हे कोण म्हणतं? जो त्याच्याकडं खरंच आत्ता पैसा आहे, ज्याच्याकडं प्रतिष्ठा आहे, ज्याच्याकडं पद आहे, असे लोकच आपल्याला म्हणतात की मी आजपर्यंत पैसे कमवले. असं तुम्ही बघितलं आहे का कोण, की जो कोणी ज्याच्या खिशात 1 रुपया नाही तो असं म्हणतो की मी माणसं खूप कमवले? आता बघा, माणसं कमवणं आणि पैसा कमवणं यात खूप फरक आहे. माणसं कमवणं खूप सोपं असतं, पण जर तुमच्याजवळ पैसा नसेल तर ते माणसं कमवणं खूप अवघड असतं. पण तुमच्याजवळ जर पैसा असेल तर ते माणसं कमवणं हे ऑटोमॅटिक कमवले जातात, कारण तुमचा पैसा आहे त्या ठिकाणी. आता बघा, आपण काय म्हणतो कधी की हा किती स्पेशल आहे, तो किती स्पेशल आहे, तो किती चांगला आहे. पण हे कशामुळं असतं? कारण आपण त्यांना तसं स्पेशल बनवतो. कारण तुमच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या व्यक्तीच्या, तुम्ही जे इम्पॉर्टन्स त्या व्यक्तीला देत आहे, तुम्ही जे महत्त्व त्या व्यक्तीला देत आहे, यावर डिपेंड असतं की ते किती महत्त्वाचं आहे. आता लाईफमध्ये जगताना आपण कधी अनुभव पण आपल्याला असे येतात की ज्या अनुभवामधून आहे ना, आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात, खूप काही गोष्टी ऐकायला भेटतात, आणि खूप काही गोष्टीतून आपण पुढे सावरून जातो. आता काही गोष्टी जिथल्या तिथं सोडलेल्या पण खूप बऱ्या असतात बघा. आता आपण काय करतो, कधी काही गोष्टी डोक्यात ठेवतो आणि डोक्यात ठेवून त्या आयुष्यभरासाठी आपल्या डोक्यामध्ये कैद राहतात, आपल्या मनामध्ये राहून जातात. पण काही गोष्टी जिथल्या तिथं ज्यावेळेस तुम्ही सोडतात त्यावेळेसच तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये घडतो.